किती पसारा पडलाय, सगळा पसाराच पसारा. काय बायको आहे, एवढं सोन्यासारखा बंगला बांधलाय आणि नुसता पसारा करून ठेवलाय. सोन्यासारखी बायको आहे पण सोन्यासारखी एक कामवाली आहे ना काम करायला. कामवाली आणू बघा, परत म्हणू नको. काय काम करण्यासाठी, तुमच्या गळ्यात हार घालण्यासाठी नाही, काम करण्यासाठी. काम करण्यासाठी? हा, धुणं ही भांडी. काय आहे पसारा? ही काय चाललाय? काय विषय पसारा, नेमका घरात पसारा, एवढा? पसारा पसारा काय विषय आहे? फर्निचर. तर काय झाले, 2-4 दिवस झाले लोक म्हणतात की काय पसारा व्हिडिओमध्ये दिसतोय. तर आपलं फर्निचरचं काम चालू आहे. बघा इकडं बघा, हो बघा, POP बी झाली आहे, लायटिंग चालू आहे लास्टची. व्हिडिओ परत फायनलला बघा, व्हिडिओ कसला कलर काय POP आता तुम्हाला व्यवस्थित काहीच दिसत नाही, फक्त पसारा दिसतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही दिसणार नाही. फर्निचरचं आता हे बघा, इकडला पसारा बी सगळा काढला आहे आपण. किचन बेडरूम एक झालंय. हे बघा, कपाटाचं काम चालू आहे. इतका राड आहे का नाही, वैताग आलाय. जेव्हा बी टायमिंगवर मिळत नाही. परत घरी येणारे कस्टमर आपलं औषध आपण देतो ना आयुर्वेदिक. हे बघा पसारा बघा. आणि बघा लेकरं, अजून ही लेकरं तर कुठं नेऊन सोडावीत अशी येते बघा इथं. ह्यांनी हे बघा इकडं रिप्लाय देणं चालू आहे कस्टमरला. तर हे बघा इकडं तांदूळच सगळं खाली टाकले. का रे का तुम्हाला सांगावा काय, जीव आंबून गेला एक तर पसाऱ्यानं, तुम्ही अजून पसारा खरंच हसतंय बघा. आता कसं हसतंय बारकं तर लय आगाव झालंय. बघताय ना व्हिडिओ चिवड्याचे तुम्ही? चिवचाडा व्हिडिओ कोणाकोणाला आवडतात? परीपेक्षा चिव भारी वाटते का ऍक्टिंगला? नक्की कमेंट करून सांगा. आणि इकडं आणून ठेवलंय शिगडी बिगडी सगळं खाणं पिणं. इकडं आपलं टेबल, गरम व्हायला मुळव्याधाचं औषध, गचकरणाचं औषध, सोरायची ही सब, TV काढून इथं ठेवली आहे. आणि कपाट इकडं आणलंय. आणि भूत तर अशी ताप देते ती का नाही. कसं वाजतंय? लिली वाजते सारखं. कोणतं औषध आहे आपल्याला? गचकरण, नायटा, खरूज, इसबगोल, सोरायसिस, सुरंजी, अजून मुळव्याध, फेस क्रीमचं औषध आहे आपल्याकडे. कोणाला औषध पाहिजे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. तर आता काय माहितीये का, हे कमीत कमी आता हे 15 ते 20 नाही, महिनाभर राहणार आहे घरात असलाच. मला तर लय वैताग आलाय बघा. तिकडं बघल तिकडं नुसता राडान पसारान, या प्लावडन ही कवा काम होतंय. आणि काय किचन सगळं रिकामं गेलंय बघा. तर आता ही किचनला सुद्धा आपण फर्निचरमध्येच करणार आहे सगळं टोटल कव्हर. आणि इकडं पण आपण ही जी फिल्टर आहे या फिल्टरला पण लॉक करणार आहे. तर फ्रीज घेतला भावानं फायनली एअर कंपनीचा. तर फ्रीज 30,000ला घेतला. कशामुळं? एमर्जन्सी असा झाला विषय की आपल्याला औषधं ठेवण्यासाठी लागतं. हो का, ही गचकरणाचं औषध आहे. आणि इकडे बघू शकता ही सोनेरी कलर, ही सोरायसिस आहे. आणि ह्या बॉक्समध्ये आहे ती इसबचं. तर ही फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. तुम्हाला सुद्धा औषध आमच्याकडून जर घेतलं तर फ्रीजमध्ये ठेवावं लागतंय. आता फ्रीजमध्ये का ठेवायचं ते बी सांगतो तुम्हाला. का तर मलम पातळ होतो उन्हाने. आता कसली उष्णता आहे, मग पातळ झाला की मलम तुम्ही गचकरणं बोट बुडवता आणि लगेच लावून टाकता. ती मग मलम जास्त लावण्यात येतोय. मग मलम कमी लागावा म्हणून काय केलं जातं आहे, फ्रीजमध्ये ठेवला की ती कडक होतो. त्यामुळे नॉर्मल आपला घ्यायचा मलम लावायचा. सगळी राडा जाय बघायचा, काय विषयच नाही. हात बी गळून गेला. चल शिव आतमध्ये चल तिकडं चल. शिवड्याला तर का नाही लेकरं अजून अशी. एक तर लाईटीचे कामं चालू आहे ती. फ्रीजमध्ये मलम ठेवला की होतं काय, मलम एकदम जेवढा पाहिजे तेवढा घेता येतो. आणि आपल्या औषधाची खासियत आहे, जितका तुम्ही मलम कमी लावणार तितका रिझल्ट फास्ट आहे. जास्त लावला रिझल्ट तर येणार बी नाही, वरून तुमचं लाल बुंद होणार आणि आग होणार. त्यामुळं आपला मलम कुणी जरी घेतला, औषध घेतलं तर मलम सगळ्यात कमी लावणे. आता 2 वाजल्यात, पोटात आग पडली आहे. सकाळी एक भाकर खाल्ली आहे. एका भाकरीनं काय होतंय? माणसं एका भाकरीवर दिवस रात्री तुम्ही म्हणता एका भाकरीवर काय होतं? अगं मला एका भाकरीत तास दीड तासातच भूक लागते. मागाच भूक लागली आहे. बरं आता जेवायला आहे का काय? आता काय सुद्धा नाही. काय सुद्धा नाही. तेव्हा ती लेकरं कपाटातच जाऊन बसले बघा चिवड्या. तर तेव्हा परी बी कपाटातच. आला का तुम्हाला काय कळतं का नाही रे पाहिजे? बघा इकडं काय लेकरं आहे ती बघा. काय ह्यांना करावा ते आपण.
अरे ते कपाटाची लागल ना वाट, बाहेर निघा ना तुम्ही. अभ्यासात करतोय. कपाटात असतं का काय परी? ते बघ, बस वाटलं म्हणून बसलो. ते बघा हो का, ही बी आला का? तुम्हाला काय समजतं का नाही? कपाटात जाऊन बसलाय ती चिवड्या. काय? अरे कपाटाची वास्तू करसान र. आता तिथे हा? पण कपाट होते ना. थंड उकडायला लागलं वाटतंय. थंड काहीतरी आणा, लस्सी घेऊन येतो. धर पैसे, लस्सी घेऊन ये. मला लय आवडते ती, छान लागते. पैसा 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 देव पैसा. हे पैसे धर, सुट्ट नाही तर पण. होय हा, आता नुसतं माणसं काय म्हणतात का? इतकं देव पैसे पैसा. चालल्यात. देव पैसा. गपय, हिनं तर एक वायताक दिलाय ह्या आईला. इतकं पैसे लागतात ह्या आईला. बांधकाम करून बघावा आणि लग्न करून बघावा. आता एक बांधकाम केलंय ना, आता ह्या पोरींच्या लग्नाला कळेल मला पैसा किती लागतोय. का तर हे जे सगळं भेटलंय ही माझ्या लेकरांमुळेच भेटलं, आणि त्यांना काही कमी करून चालणार नाही का? अहो लेकरांची लग्न अहो माझं नाही बोलत व, लेकरांचं बोलतोय. तुम्हाला वाटतंय माझं दुसऱ्यांदा लग्न करायचं काय राव? इथं नाकी नळ आला की मुळच हा, मानकुटी बसते की तुमच्या. नको नको झालंय. असं वाटायला उगाच उगाच लग्न केलंय. कशाला गेला मग? जा तुला स्यान, ताप झालाय मरणाचा. उकडा एक लागलाय, पाऊस एक पडा नाही. आणि नका हा, फर्निचरचं काम आहे आणि पाऊस काय एक पडत नाही. तुझ्या मामाला म्हणलं होतं कलर मारून जात तिसराच कुटाण वाढवून ठेवलाय. तर हे जे काय आहे ते आपलं सगळं लेकरांमुळं आहे. त्यामुळे लेकराला स्कूटीपासून ते सगळ्या गोष्टी द्याव्या लागते त्या. नाहीतर म्हणाय बसले ते लेकरं परत, आम्ही तुम्हाला एवढा मोठा आलिशान घर बांधून दिला ना, आम्हाला काहीच द्याय नाही. होईल का नाही असं? आता स्कूटी घ्यायची अजून एक. लाईटीचा हां बर्थडेला स्कूटी. हिला बाई सुट्टी पैशाचं काय झाड बीड लागले काय? नाकी नळ आला. यूट्यूब कवर देणार पैसे बाबाने म्हणते. काय? बाबा देणार आहे? बाबा कोण घे, माया कोण घेऊ नको. ती गाडी घेतली ती मर्सडीज, ही का ही 7,000ची गाडी आहे, 7-8 हजाराची गाडी. ह्यांना काय? तर तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या प्रेमामुळं जे काय होतं ते, आणि लेकरं तर आहेत लक्ष्मीचं आहे तर माझ्या दोन्ही बी त्या काय. तर असंच प्रेम राहू द्या. झालं आता आपलं फायनल होऊन जाते सगळं घर. राहिले काय ना, थोडंच राहिले आता. आता बघा फर्निचर चालू झालं आहे. फर्निचर 20 दिवसात POP झाली सगळी, आणि कलर काय 3-4 दिवसात होऊन जातो आहे. लय झाला आपला फायनल व्हिडिओ येईन सगळा टोटल. आज तारीख आहे बघा 12 का 13 तारीख, आज 13. आणि मे महिना चालू आहे. जूनच्या 3 जूनला चिवचा बड्डे. आमचा प्लॅन होता की 3 जूनला सगळं फायनल करायचं आहे, पण शक्य नाही. आता फर्निचरवाल्याने लेट केलं, थोडासा राडा बी झाला आपला. तर 3 जूनला चिवचा बड्डेला सगळं व्हायचं, पण आता एक 10 जूनपर्यंत होऊन जाईल. 10-15 जूनपर्यंत होतं आहे. ओके, असंच प्रेम राहू द्या. आणि आता जसे जसे लेकरं मोठे होते तसे तसे तुम्हाला कॉमेडी वेगळी बघायला मिळते. होता प्रयत्न करतो पण वेळच मिळाला नाही. आता औषधाचा आपण साईड बिझनेस चालू केला, तिकडे वेळ लक्ष द्यावं लागतं आहे. इकडे बी लक्ष हँग झालं आहे. त्यामुळे आता भातचा यायला लागला. आता भातच्याला बोलवायला लागलो आहे मी आपल्या ह्या बिझनेससाठी. तर चला बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओ येईलच आता.